नको माझ्या तुला चांगला कलडीन ए ढलकीला बांधून तुला बदा बदा बडकीन अग ढलकीला बांधून तुला बदा बदा बडकीन नादी लागू नको माझ्या तुला चांगला कलडीन ए ढलकीला बांधून तुला बदा बदा बडकीन अग ढलकीला बांधून तुला बदा बदा बडकीन तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। आता हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण इथे बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट असतील, त्या बदलत जातील। तर ह्या बीट आपल्या जेथून बदलतील तेथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची कुठे चेंज होते, तिथे आपली ही बीट चेंज होते अशा कराय। तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, इथं स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीट मार्फत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो पहिला वेगळा भाग होईल अशा प्रकारे वेगवेगळे भाग होतील, त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे। तर ते कसे फोटो ॲड करायचे, सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करायचं, रिप्लेस ऑप्शन आहे ते खाली त्यावरती क्लिक करायचं। इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे। आणि इथून हा फोटो सेट नसेल बसला तर 2 बटन येतो सेट बसवू शकता तुम्ही अशा, ठीक आहे। तिथं हा फोटो सेट झाल्यानंतर आता अशा प्रकारे तुम्हाला सर्व इथून फोटो ॲड करून घ्यायच्यात। फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिले उठायचं आहे आणि इथं मग खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आपण इथं मग 3 PNG दिल, त्यामधलं एक PNG जे असेल इथं तुम्हाला ॲड करायचं आहे। ह्या PNGची लेंथ बघायची कुठपर्यंत आहे, म्हणजे सॉन्गमध्ये जे डायलॉग आहे तो कुठपर्यंत येतो आहे, ठीक आहे। तर आपला ओके इथपर्यंत येतो तर इथून कमी करू अशा प्रकारे। आणि पुन्हा आपण रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल अशा प्रकारे। आता आपल्या सिम्पली ते ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फेड इंच इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपले हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे, ते खाली डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती पुढची ह्या PNGची लेंथ बघायची कुठपर्यंत इथपर्यंत येते। तर इथपर्यंत आले ठेवल्यानंतर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे आणि तिसरंसुद्धा इथून तुम्हाला PNG इथून ॲड करून घ्यायचं अशिवाय, ठीक आहे। तर मी इथून PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथून बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावाचं ॲड केल्यानंतर PNG आणि फोटो। तर आता सिम्पली हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करून ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून द्यायचं आहे ते आणि सिम्पली बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हे आपलं पहिलं ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं। ट्रेनिंगमध्ये हा जो लुमिन फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं, याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि मग अप्लाइड ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ॲनिमे फ्लेम, इथून सिलेक्ट करायची लेंथ संपूर्ण याची आणि आउटवरती क्लिक करू, इथं मग ब्लॅक होलचं इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। क्लिक केल्यानंतर सिम्पली ॲनिमेशन्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं, यामध्ये बॅक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊन जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाइड हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला वुशचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला स्पेंडिंगचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकलचा फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाइड हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला वुशचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्डचा जो फेड असेल सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। यातून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे,
पहिल्या इनबिट आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो टाइम अँड झूमचा व्हिडिओ असेल यातून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल आपल्या सिम्पली 5 सेकंदाच्या तिथपर्यंत ठेवायचे अशी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो दुसरा फोड आहे तिथे जे तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो सेक नावचा व्हिडिओ असेल यातून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल यातून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल यातून एक्सपोर्ट होऊन जाईल.